की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला। वसंतरावजी चव्हाण काँग्रेस पक्षातर्फे खासदार म्हणून निवडून गेले। दुर्दैवानं त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर जी जागा रिकामी होते त्या जागेसाठी आता वेगवेगळे समीकरणं लावली जात आहेत। ही गोष्ट खरी आहे की एखादी जागा रिकामी झाल्या कुठल्या कारणामुळे रिक्त झाली असेल तर काही काळामध्ये त्याला निवडणुका घ्याव्या लागतात। त्या पद्धतीची निवडणूक नांदेड लोकसभा मतदारसंघाची सुद्धा होईल आणि ती विधानसभेच्या सोबत होईल अशा पद्धतीची चर्चा आहे। मी लोकसभेच्या 2 निवडणुका लढवल्या। पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक मी जिंकली आणि दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक मी हारली। त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्ण जिल्हा फिरलेला कार्यकर्ता मी आहे असं माझं स्वतःचं मत आहे। पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर लोकसभेची निवडणूक लढवायला मी तयार आहे। दावा आहे, काम देखील सुरू केलेलं आहे। काम माझं बंद नाही आहे। मी खासदार असतानाही तिकडे लक्ष होतं, खासदार नसतानाही तिकडे लक्ष आहे आणि तो मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आला पाहिजे ही माझी त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने सांगितलं तर पहिल्यांदा मी लोकसभेसाठी तयार आहे। पक्षश्रेष्ठीने सांगितलं तर विधानसभा